कृपाळू सजना
संत जन एवढे कृपादान तुमची मज किंवा हीच कृपादान तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजा हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती विठाला 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 तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत पर प्रकरणामधला आणि अतिशय महत्वाचा या अभंगाला वारकरी संप्रदायामध्ये अतिशय फार मोठी अशा प्रकारची किंमत आहे. कोणती किंमत आहे तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजनाची सुरुवात रूप पाहता लोचनी अभंगापासून होत असते. सुरुवातीला रूप पाहता आलोचने अभंग म्हटला जातो आणि भजन झाल्यानंतर तास 2 तास 3 तास 4 तास काय जे भजन करायचे ते संपल्यानंतर आपल्याला जेव्हा भजन बंद करायचे त्यावेळेला प्रस्तुत अभंग म्हणजेच कृपाळू संत जन मग हरिपाठ असू द्या पाटेचा काकडा असू द्या गाथा भजन असू द्या आपल्या वारकरी संप्रदायातलं कुठल्याही भजनाचा कार्यक्रम असताना काकडा हरिपाठ अधिक करून किंवा नित्यनेमाचं भजन हे झाल्यानंतर हा अभंग म्हणून त्या हरिपाठाचे त्या भजनाची समाप्ती करण्याची पद्धत आहे. त्यामुळं या अभंगाला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भजन म्हटलं जातं जे भजन करणारी मंडळी असतात त्या सर्वांच्या मला वाटतं पाठातला अभंग आहे बरं का. अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला भजन म्हणणाऱ्याच्या बरं का. आणि ज्याच्या पाठ नसेल तर त्याने भजनच करू नये नाही कारण कृपाळू सज्जन अतिशय महत्वाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. आणि जगद्गुरु तुकोबराने या अभंगामध्ये मागणी केलेली आहे प्रार्थना केलेली आहे. तुकोबरांनी मागणी जर कोणाकडे केली असेल तर संताकडे मागणी केलेली आहे. काही ठिकाणी तुकोबरा देवाकडे मागणी करतात आणि देवाकडे मागणी करीत असताना मला संताची प्राप्ती व्हावी अशी मागणी केलेली आहे. आणि संताकडे प्रार्थना करताना संताकडे मागणी करताना मला देवाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारे संताकडे मागणी केलेली आहे. आणि या ठिकाणी तुकोबरा संतासमोर मागणी करतात. पण असे व्यवहारामध्ये ज्याच्याकडे तुम्हाला काहीतरी मागायचं ना डायरेक्ट तुम्ही जर एखादी गोष्ट मागितली
आपल्याला समजा एखाद्या गोष्टीची नड लागली, मला 10,000 रुपये कमी पडले आणि डायरेक्ट गेलो की भाऊ मला 10,000 रुपये द्या, दम देऊन म्हटलं तर पैसे मिळणार नाहीत. पण अगोदर त्यांची स्तुती करावी लागते बरं का. तुम्ही फार सज्जन, तुम्ही फार चांगले, तुम्ही तर चांगलेच, तुम्ही तर उदारच, पण तुमचे वडील फार उदार होते, तुमची परंपरा फार मोठी आहे आणि त्याला मोठेपणा द्यावा लागतो. ज्याच्याकडे काहीतरी मागायचं ना त्याला अगोदर मोठेपणा द्यावा लागत असतो आणि मोठेपणा दिल्यानंतर त्या माणसाची इच्छा असो किंवा नसो बरं का, समोरचा माणूस जरी ठरवून बसला असताना मी समोर आता कोणाला 10 रुपये देणार नाही, पण मागण्याची अक्कल असावी लागते. अशा पद्धतीने मागितलं पाहिजे की समोरच्या माणसाच्या अंतकरणाला पाझर फुटला पाहिजे आणि समोरच्या माणसाला मोठेपणा दिला पाहिजे. कारण मोठेपणा दिला ना तर आपली मागणी त्या ठिकाणी पूर्ण होत असते. तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा संतांसमोर डायरेक्ट मागणी करीत नाही. मला अमकं द्या, मला तमकं द्या असं तुकोबराय म्हणत नाही, तर त्या संताची अगोदर स्तुती केली बरं का, त्यांना मोठेपणा दिला. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती महान आहात, तर तुमच्यासारखं कृपाळू या जगामध्ये दुसरं नाही. संतांनी म्हणजे फाजी स्तुती नाही, ही योग्य स्तुती आहे. तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात, समोरच्या माणसाकरता तुम्ही कधी अपेक्षा म्हणजे अपूर्ण ठेवीत नाहीत. नुसते कृपाळू नाही तर तुम्ही सज्जन आहात. म्हणजे नुसतं तुकोबराय साधूला कृपाळू म्हणत नाही तर सज्जन आहात, उदार आहात. तुमच्यासारखं उदार, तुमच्यासारखं मोठं, तुमच्यासारखं समर्थ या जगामध्ये कुणी नाही आणि मला काय तुमच्याकडे जास्त मागायचं नाही. तुकोबराय संताला मोठेपणा देतात आणि संतांसमोर मागतात की मला तुम्हाला जास्त काही मागायचं नाही, मी तुम्हाला पैसा मागत नाही, तुम्हाला धन मागत नाही. जसं बिभीषणाने लंकेचं राज्य मागितलं तसं मी लंकेचं राज्य मागत नाही, काही मागत नाही. एक छोटीशी मागणी आहे, एवढी माझी मागणी, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, एवढं मला कृपादान द्या. काय कृपादान द्या तर फक्त भगवंतापर्यंत माझा निरोप पोहोचता करा, भगवंताशी माझा परिचय करून द्या, भगवंताशी माझी ओळख करून द्या, भगवंताशी माझं नातं जुळून द्या. कारण तुम्ही जर सांगितलं ना तर देवाला तुमची मागणी कधी अपूर्ण ठेवता येत नाही. साधूने जर आपल्याला हातामध्ये धरलं आणि भगवंताला सांगितलं की देवा हा आपला मनुष्य बरं का, साधूने बरं का. जसं उदाहरण, व्यावहारिक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकणार. तुम्हाला मुख्यमंत्री ओळखायचा नाही, तुम्हाला जवळ जाऊ देणार नाही. मग जाताच नाही येणार का? जाता येईल बरं का, मुख्यमंत्र्यापर्यंत तुम्हाला जाता येईल, पण त्याकरता मुख्यमंत्र्याच्या जवळचा माणूस बरं का, जवळचा माणूस जर तुम्ही गाठला ना त्याच्या परिचयाने, त्याच्या संपर्काने तुम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकता. तसं देवाच्या जवळचे कोण येतं? संत येतं. आणि संत जर आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन गेले ना तर भगवंताला आपला स्वीकार करावा लागेल. तेवढी माझी भगवंताला आठवण करून द्या, माझा भगवंताला परिचय करून द्या, भगवंताशी माझी ओळख करून द्या, असं तुकोबराय संताला मागतात. पण मागत असताना तुकोबराय सांगतात खरं तर एवढी मागणी करण्याची माझी पात्रता नाही, मी फार सामान्य बरं का. तुकोबराय किती मोठे होते, त्यांचा मोठेपणा शब्दामध्ये सांगण्यासारखा नाही. अनोरनिया ठोकळा तुका आकाश जगद्गुरु तुकोबराय. पण संतांसमोर म्हणतात मी एक अनाथ आहे. काय म्हणतात? अनाथ आहे. नुसतं अनाथ म्हणून तुकोबराय थांबले नाही, तर मी अपराधी आहे. तुकोबरायने कोणता अपराध केला होता मला काय अजून माहीत नाही. अपराधी म्हणजे गुन्हेगार. तुकोबराय संतांसमोर म्हणतात मी अपराधी आहे, अनाथ आहे, मी पतित आहे, मी पामर आहे, मी फार सामान्य आहे. पण माझा तुम्ही स्वीकार करा, मला पदरात घ्या, मला जवळ करा बरं का. संतांची विनंती करतात की संत मायबाप मला तुम्ही जवळ करा. आणि तुम्ही जर मला स्वीकारलं, संतांनी जर आपल्याला आपलं म्हटलं ना बरं का, मग देवाची काही गरजच नाही आपल्याला. कारण देवाला आपला स्वीकार करावाच लागतो. फक्त संतांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे, संतांनी आपला हात हातामध्ये धरला पाहिजे, मग भगवंताला आपली उपेक्षा करता येत नाही. असा भंगाचा धावता आणि सरळ अर्थ आहे.
प्रमाणे प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे गेल्या 4 वर्षापासून या आष्टी नगरीमध्ये, आष्टी शहरामध्ये या ठिकाणी असणारं वामन भाऊ भगवान बाबा प्रतिष्ठान या मंडळाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन, सर्व समाज, सर्व भाविक भक्त या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आपण गेल्या 4 वर्षापासून संत वामन भाऊ, संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. फार भव्य दिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. अतिशय मोठमोठ्या गायकाची उपस्थिती आहे. आताच चाल झाली, पखवाजाची चालीला साथ झाली. मला तर असं वाटत होतं की यांची चाल तासभर तरी चालावी. गोड गाणारे, पण जे गोड असताना ते जास्त वेळ ऐकायला मिळत नसतं, नाही का? नको त्या गोष्टी भरपूर ऐकायला मिळतात, पण असं गोड गाणारी, गोड पाखवाजे आहे. वय सुद्धा फार कमी आहे त्याचं. भावी भक्तांची सुद्धा बऱ्यापैकी उपस्थिती आहे. अतिशय मोठ्या उत्साहामध्ये, भव्य दिव्य स्वरूपामध्ये गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेला हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी नंतर कार्यक्रम असायचा, नाही का? भाऊ बाबाच्या पुण्यतिथीच्या वेळेला हा कार्यक्रम सुरू व्हायचा. पण अलीकडं आपल्याला निवंतपणा भेटावा आणि यावर्षी या भाऊ बाबाच्या पुण्यतिथीला 50 वर्ष पूर्ण होतात आणि 50 वर्ष म्हणजे एक सुवर्ण महोत्सव आहे. आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने गैनीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार आहे आणि 8 दिवसाचा कार्यक्रम आहे. दरवर्षी फक्त गैनीनाथ गडावर 2 दिवसाचा कार्यक्रम असायचा. आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी कालाहून कार्यक्रमाची समाप्ती व्हायची. परंतु या वर्षी महंत विठ्ठल महाराज यांनी या कार्यक्रमाला भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे. 8 दिवस वेगवेगळ्या मोठमोठ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कीर्तनकाराची कीर्तन असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला गैनीनाथ गडावर कार्यक्रमाला जाता यावं. त्या माध्यमातून या ठिकाणी असणारं हे भाऊ बाबा प्रतिष्ठान हे मंडळ, या मंडळाच्या माध्यमातून सप्ताह जरा अलीकडे घेतला. कारण सप्ताह कधी केला तरी त्यांची पुण्यस्मरण आहे, त्यांची पुण्यतिथी आहे. कारण सप्ताह अलीकडे घेतला म्हणून मला कीर्तनाला जमलं बरं का पवार महाराज. नाही तर दरवर्षीचं जागो सप्ताह असताना तांदळी महाराज, तर मला काही सप्त्याला येता येत नव्हतं. कारण ते 8 दिवस माझे मुंबईला कीर्तन असतात, नाही का? भगवान बाबाच्या पुण्यतिथीपासून तर वामन भाऊची पुण्यतिथीपर्यंत माझे रोज मुंबईलाच कीर्तन असतात. त्यामुळं दरवर्षी मला फोन केला जातो. एनटी भाऊ फोन करतात, गोरे सर फोन करतात, अनेक मंडळी, या मंडळाचे सगळे बरीचशी मंडळी फोन करतात की बाबा कीर्तनाची तारीख द्या. पण मोकळीच नसते, कारण ते 2 महिन्यापूर्वीच तारखी केलेल्या असतात. पण यावर्षी मी मोकळाच होतो, कारण पुण्यतिथीचा अगोदरच हा कार्यक्रम सुरू होत आहे. एनटी भाऊनी फोन केला, महाराज सप्त्याची तारीख द्या. अलीकडे सप्ताह घेतला, हरकत नाही. 21 ते 24 दरम्यानमध्ये तुम्हाला कोणती तारीख मोकळी असेल तर घ्या. जी तुम्हाला जी द्यायची ती द्या, नाही का? सगळ्या मोकळ्याच होता. ते म्हटले जरा शेवटच्या दिवशी असावं, सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी असावं. उद्या हरिभक्तपरायण ब्रह्मचैतन्य महाराज तावरे यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या देवस्थानच्या ठिकाणी या मंदिरामध्ये त्यांची वारकरी शिक्षण संस्था चालू असते, ब्रह्मचैतन्य तावरे महाराजांची. आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही 4थ्या दिवसाची घ्या. म्हटलं काय हरकत नाही, 4थ्या दिवसाची सेवा या ठिकाणी घेत आहे. सप्त्याचा जरी 4था दिवस असला पण हा समाप्तीचा दिवस आहे बरं का. सप्त्याचा जरी, कारण सप्ताह किती दिवसाचा आहे दिनकर बाबा? 5 दिवसाचा. आणि आजचा दिवस 4था म्हणजे आजचा दिवस समाप्तीचा दिवस आहे. उद्या काल्याचा दिवस म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी जे कीर्तन असतं, कारण सप्त्यामध्ये कोणत्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, कशा प्रकारे कीर्तन करावं, वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित अशा प्रकारचा नेम आहे. त्याला काही असं करायलाच पाहिजे असं काही नाही, परंतु अलिखित म्हणजे असं की नियम आहे. सप्त्याच्या पहिल्या दिवशी बहुतेक नामपर असावा, रूपाचा अभंग असावा आणि जागराचा म्हणजे आजच्या दिवशी शक्यतो मागणीपर अभंग असावा. कारण ज्याने 4 दिवस सेवा केली, 4 दिवस भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं, अन्नदान केलं,
पहारा केला, जे करायचं ते केलं, भजन केलं आणि 4 दिवस सेवा केल्यानंतर त्याला मेवा मागण्याचा अधिकार आहे बरं का. काल्याच्या दिवसाचा कीर्तनकार काल्याचं वेगळं असतं. काल्याच्या दिवशी कुठला कीर्तनकार असला तर तो विषय ठराविक असतो, चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी, परंतु त्याच्या आदल्या दिवशी शक्यतो मागणीपर अभंग असावा. कधी कधी देवाकडे मागणी करणारा अभंग घेतला जातो, कधी कधी साधूकडे मागणी करणारा अभंग घेतला जातो. परंतु प्रस्तुत जो अभंग आहे संताकडे मागणी करणारा अभंग आहे, संताकडे प्रार्थना करणारा अभंग आहे. आणि संत कोणाला म्हटलं जातं तर ज्याने समाजामध्ये प्रबोधन केलं, ज्याने समाजाला मार्गदर्शन केलं त्याला संत असं म्हटलं जातं. आणि आपल्या भागामध्ये वामन भाऊ सारखे, भगवान बाबासारखे मोठमोठे संत आपल्या भागामध्ये होऊन गेले की ज्यांनी हरिभजने धवळलेले जग, म्हणजे तो मामाला भक्तीचा मार्ग, परमार्थाचा मार्ग, आपण जी भक्ती करतो, आपण जो परमार्थ करतो, आज गावोगावी मोठमोठाले सत्य होतात. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा भव्य दिव्य अशा प्रकारचे मोठमोठाले लाखो रुपये खर्च करून लोक सत्य करतात. कारण याला कारणीभूत जर कोण असतील आपल्या भागामध्ये तर वामन भाऊ आणि भगवान बाबा हेच कारणीभूत आहे. कारण जोपर्यंत वामन भाऊ आणि भगवान बाबाचा अवतार झाला नव्हता, जोपर्यंत ते जन्माला आले नव्हते, तोपर्यंत आपल्या भागामध्ये असं काही नव्हतं. कारण जर थोडा 50 वर्षाच्या अगोदरचा कालखंड बघितला ना दिनकर महाराज, तर काय सत्य होत नव्हते. आता या तुमच्या देवळालीमध्ये मोठा म्हणजे चैतन्य स्वामीचा मोठा सप्ताह होतो, परंतु 50 वर्षापूर्वी अशी सत्य होत नव्हती. 50 वर्षापूर्वी टाळे नसायचे गावात, पखवाजे नसायचे बरं का. प्रत्येक गावामध्ये काय असायचं, प्रत्येक गावामध्ये चावडी असायची बरं का. 50 वर्षाचा अगोदरचा कालखंड तुम्हाला सांगतो. प्रत्येक गावामध्ये चावडी असायची आणि चावडीमध्ये काय टांगलेलं असायचं खुंट्याला, वाघरी नाही का. प्रत्येक गावात होतं बरं का, वाघरी टांगलेल्या असायच्या. लोक शिकारी करायची, जनावरांची हत्या करायची, नको त्या गोष्टी खायचे, नको तशा प्रकारे वागायची. पण या साधूने परिवर्तन असं केलं, ज्या ठिकाणी वाघरी टांगलेल्या होत्या त्याच खुंट्याला बरं का, त्याच खुंटेला आज टाळ पखवाज टांगलेले पाहायला मिळतात. हे कोणामुळे हे परिवर्तन झालं असेल आपल्या भागामधलं बोलतो बरं का. तिकडं भगवानगडाचं मी सांगत नाही, भगवान बाबाने तिकडचा परिसर सुधारला. तिकडे गौखेल कारखेलमध्ये सुद्धा भगवान बाबाचा संपर्क होता. पण या भागामध्ये खरं जर काम कोणी केलं असेल तर वामन भाऊने केलेलं आहे. आणि वामन भाऊमुळे तुम्ही आम्ही परमार्थाला लागलो, तर मग आम्हाला परमार्थ कळाला. ज्या ठिकाणी तमाशे व्हायचे ते बारके तमाशा असायचं बरं का, छोटा, त्याला जलसे म्हणायचे. जुन्या काळामध्ये पाहिजे असते तुम्ही खेड्यापाड्यामध्ये एकदा का तमाशा आला तो बारका, चिंचपूरचा तमाशा असायचा एक, आणि महिना लोक ते तमाशा बघायचे. पण परिवर्तन या साधूने असं केलं, वामन भवानी भगवान बाबांनी परिवर्तन जर काय केलं असेल, हे सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना दिले, शिक्षण सर्वांना दिले. हे सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना, शिक्षण सर्वांना दिले.
चालू ते कविता तयार करतात, असं डोकं लागतं काहीतरी. म्हणजे या साधूने काय परिवर्तन केलं समाजामध्ये, काय स्थान निर्माण केलं, तो आम्हाला परमार्थ कळाला. कारण हे सामान्य माणसं नव्हते, हे भगवंताचे अवतार होते बरं का. तुम्ही आम्ही जन्माला येतो, आपलं म्हणजे केले कर्म झाले तिचे भोगाले. परंतु साधू संत हे अवताराला येत असतात. त्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं, अवतार तुम्हा धराया उद्धरया जन जल जल. अवताराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर राम हा विष्णूचा अवतार होता, कृष्ण विष्णूचा अवतार होता, आणि ज्ञानोबराय कोणाचे अवतार होते? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही तुझा. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, संत विष्णूचे अवतार, ज्ञानोबराय विष्णूचे अवतार, तुकाराम महाराज विष्णूचे अवतार, एकनाथ महाराज विष्णूचे अवतार, भगवान बाबा स्वतः विष्णूचे अवतार. आणि वामन भाऊ जर कोणाचे अवतार असतील तर ते शंकराचे अवतार होते. कारण दोघांच्या स्वभावामध्ये फरक आहे, दोघांचं कार्य एकच, दोघे संतच, पण दोघांची जर तुलना केली तर वामन भाऊ हे स्वभावाने कसे होते? जरा कडक होते, तापड होते, नाही भाड भीड. झगझगीत ज्वाळ अग्नी जैसा, झगझगीत ज्वाळ अग्नी जैसा, झगझगीत ज्वाळ अग्नी जैसा, झगझगीत ज्वाळ. विवेकासहित वैराग्याचे बळ, झगझगीत ज्वाळ अग्नी जैसा, झगझगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, झगझगीत ज्वाळ अग्नी जैसा, झगझगीत ज्वाळ अग्नी विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तसा वामन भाऊचा स्वभाव. एखाद्याला जर ते काय रस्त्यावरच्या लोकांना रागवत नव्हते, कोणते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रागवत नव्हते. जिथं आपलेपणा आहे, आपुलकी. आणि वामन भाऊचं असं कार्य बरं का, आपलेपणा, आपुलकी. आपण जर अलीकडे पाहिलं तर जो साधू असतो तो त्या समाजाचा विचार करतो, तो त्याच्या जातीचा विचार करतो. पण वामन भाऊचं जीवन हे मर्यादित अशा प्रकारचं नव्हतं बरं का. वामन भाऊचं जीवन या बीड जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठल्या समाजाच्या गावात जा, तुम्ही मराठ्याच्या गावात जा, तुम्ही धनगराच्या गावात जा, तुम्ही कुंभाराच्या गावात जा, तुम्ही माळ्याच्या गावात जा, कुठल्याही समाजाच्या गावात जा, नगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या जातीच्या गावात जा, वंजाऱ्याच्या गावात जा, मराठ्याच्या गावात जा, कुठल्या गावात जा बरं का. प्रत्येक गावचे लोक आज असं म्हणतात बरं का, प्रत्येक गावचे लोक आज असं म्हणतात की वामन भाऊचं प्रेम आमच्या गावावर जास्त होतं बरं का. कदाचित वंजारी समाजाचे म्हणत असतील भाऊचं प्रेम आमच्या गावावर जास्त होतं, तर मराठी समाजाचे लोक नाही का, मुकादम मराठी समाजाचे लोक सुद्धा म्हणतात वामन भाऊचं प्रेम आमच्या गावावर जास्त होतं. तुम्हाला माहिती आहे का, वामन भाऊचा नारळी सप्ताह सुरू झाला, आता मला वाटतं 90-92 वर्ष झाली त्याला. पण या सप्ताहाची सुरुवात विठ्ठल महाराज कोणत्या गावाने केली तुम्हाला माहिती आहे का? डोईठाने केली. डोईठाण कोणत्या समाजाचं गाव आहे? मराठा समाजाचं गाव आहे. आणि सप्ताहाची सुरुवातच डोईठाण करतात, तर त्याचा अर्थ वामन भाऊच्या ठिकाणी जात नव्हती, धर्म नव्हता.
आज मुसलमान लोक सुद्धा म्हणतात की भाऊचं प्रेम आमच्या गावावर जास्त होतं. इतकं सर्व समाजावर, सर्व जातीवर, सर्व धर्मावर सारखं प्रेम करणारा साधू जर कोण असेल ना तो वामन भाऊ. प्रेमही केलं बिघडलेला मग शापही दिले नाही का. ते थोडा नाद असायचा नाही का. अलीकडं आम्हाला एक नाद असतो बघा. कोणती गाडी चांगली अलीकडे मार्केटमध्ये नाही का, पवार महाराज किती का किंमत असताना पण ती गाडी आपल्याला, महागडी गाडी आपल्याला घ्यायची. कोणती गाडी आली फक्त ते कळायला पाहिजे. ती गाडी आपल्याला घ्यायची म्हणजे आम्हाला नाद असतो. तसं वामन भाऊला एक नाद होता, पण गाड्याचा नाही बरं का. वामन भाऊला कोणता नाद असायचा? बैलाचा बरं का. शेल का बैल पाहिला ना, भाऊ जर एखाद्या गावामध्ये फिरत गेले, त्यांनी जर त्या गावामध्ये एखादा शेल का बैल पाहिला, देखणा बैल पाहिला, अगदी IT मध्ये रुबाबदाज असा बैल पाहिला ना, तर वामन भाऊ लोकांना विचारते, पोरं तो बैल कोणाचा आहे रे? आमक्याचा आहे. त्याला बोलून घ्या बरं. गावकरी त्याला बोलून आणायचे की बा तुला वामन भाऊनी बोलवलं. कशा करता बोलवलं मग आम्हाला माहीत नाही, पण भाऊनी बोलवलं बा तुला. तो माणूस समोर यायचा, लोक सांगायचे महाराज मगाचा बैल नाही ह्या माणसाचा आहे. वामन भाऊ माझे बाबा मगा तुझा बैल मी रस्त्याने जाताना बघितला, पण मला असा पसंत झाला बरं का, असा पसंत झाला मला तुझा बैल. आणि मला काय तुझा बैल फुकट घ्यायचा नाही. तू तोंडाने किंमत सांग. तू किंमत सांगायची, मी सौदा करीत नाही बरं का. तू किंमत सांगायची आणि पैसा द्यायचं काम मी करतो. फक्त मला त्याची किंमत सांग. एखादा शान असलं तर बाबा जा ना घेऊन, त्या बैलाची तुमच्या पुढे किंमत आहे, जा बाबा घेऊन. पण काय मूर्ख लोकांना वामन भाऊ कळायला नाही बरं का. वामन भाऊ आजची किंमत समाजामध्ये लोकांना कळाली, त्यावेळेला लोकांना भाऊची किंमत कळाली नाही. आणि एखादा बावलट माणूस माझा बाबा काही करा पण मी बैल काय तुम्हाला देणार नाही देणार. भाऊ माझ्या रे दे, तुझं कल्याण होईल. अरे तुझा बैल मला दे, माझा तुला घेईन. काय पैसे लागतील ते देतो, पण काय कर तेवढा बैल दे बाबा. नाही देणार. भाऊ त्याची विनंती करायची आणि विनंती करून करून कंटाळले ना माझे, नको बाबा देऊ, आता तुझी मालकी आहे होय. सहज बोलायचे बरं का, नको देऊ, तुला नसलं द्यायचं तर देऊ नको, पण तेवढाच राहील बरं का. काय म्हणायचे? तेवढाच राहील. तर त्या बैलाला बैल टिकत नव्हता. आजही त्या वंशामध्ये, ज्या वंशामध्ये तो शाप मिळाला ना वामन भाऊचा, आज सुद्धा त्या माणसाचे नातवंड असते, त्यांना सुद्धा बैलाला बैल टिकत. प्रत्येक गावामध्ये घटना आहेत बरं का. तुम्हाला त्या गावाचे नावं, माणसाचे नावं सांगत त्या निवांत या गाड्यावर मी त्या लोकांचे नाव सांगतो तुम्हाला. काहींनी आशीर्वाद घेतला आणि काहींनी काय घेतला? शाप घेतला. म्हणजे वामन भाऊ कोणाला शाप देत नव्हते. दयाळू होते, कृपाळू होते, कधी कधी रागवते होते, कधी कधी शिव्या देत होते नाही का. अलीकडच्या काळामध्ये वेदांताचार्य नारायण बाबा सुद्धा बिघडले ना, अशा शिव्या द्यायचे बरं का. कारण साधू कोणालाही शिवाय देत नसतात, पण आपलेपणाने आपल्या माणसाचं कल्याण व्हावं त्याकरता साधू कधी कधी शिवाय देतात. साधू कशा शिवाय देतात तुम्हाला सांगू का. तुम्ही तुकाराम महाराजांच्या गाठ्याचं पारायण करा बरं का. एकदा तुम्ही तुकाराम महाराजांच्या गाठ्याचं पारायण करा, मग कळेल शिवाय कशा असतात. तुम्हाला किती शिवाय देतात होय. तुकोबराने तर अशा शिवाय दिल्या बरं का, त्या कीर्तनामध्ये म्हणता सुद्धा येणार नाहीत, प्रमाण म्हणून सुद्धा सांगता येणार नाहीत. अशा काही काही शिव्या येतात बरं का. एक नमुना म्हणून म्हणतात, ते सांगू तरी सोपी, ही काही एवढी अवघड शिवी नाही. परंतु काही काही शिव्या तर अशी आता मला प्रमाण म्हणून काय शिवी दिली हे सुद्धा मला तुम्हाला सांगता येणार नाही. गाथा वाचून बघा मग तुम्हाला कळेल तुकोबऱ्यांच्या शिव्या. कारण नुसत्या शिव्या दिल्या नाहीत बरं का. तुकोबऱ्यांनी नुसत्या शिव्या दिल्या नाहीत, अगोदर पाया पडले. लागून या पाया विनवी मला, करटाळी बोला मुखी ना. तुमच्या पाया पडतो. तुम्ही हाताने टाळी वाजून तुम्ही काय करा, मुखाने देवाचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल पाया पडतो बाबांनो. विठ्ठलाचं नाम घ्या. पाया पडले, नम्र झाले. पाया पडून जर ऐकलं नाही ना बरं का, पाया पडून जर ऐकलं नाही, मग तुकोबरांनी घोडे लावायला सुद्धा मागं पुढं बघितलं नाही. काय शिव्या येतात ते गाथा एकदा वाचून बघा, एकदा पारायण करा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं, तुम्हाला कळेल. विठाला 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 जसं ज्ञानोबा आहे शांत स्वभावाचे, तसे भगवान बाबा शांत स्वभावाचे. कधी कोणी रागवले नाहीत. आणि त्यांना नाव भगवानचं नाव मिळालं ना, भगवान बाबाला जे भगवान नाव दिलं गेलं,
त्यांच्या आईवडिलांनी भगवान नाव हे ठेवलं नाही बरं का. भगवान नाव जे आहे ना त्यांच्या आईवडिलांनी भगवान नाव ठेवलेलं नाही. कोणी ठेवलं तर त्यांचे गुरु त्या काळामध्ये नारायणगडावर असणारे महंत माणिक बाबा बरं का. घटना अशी झाली, भगवान बाबाला परमार्थाचा ध्यास लागला. परमार्थाचं अगदी बालपणीच भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागला भगवान बाबाला. आणि असं आहे, कारण जर तुम्हाला देव मिळावा असं वाटत असेल तर त्याकरता काय पाहिजे, देव भेटावा असं वाटत असेल तर एकनाथ महाराज सांगतात ना, मग अगोदर संत भेटला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, हरी प्राप्ती उपाय संताचे ते पाय. हरीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना, देवाकडे जाऊ नका बरं का पवार महाराज. कोणाकडे जा, देव भेटावा असं वाटत असेल तर संताकडे जा. संताचे पाय धरा तेने साधती, कारण संता बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही. आणि ते करता आपल्या जीवनामध्ये खरा साधू मिळावा. आता साधूला उत आलाय बरं का. नुसतं महाराज म्हटलात ना तुम्ही, ओ महाराज अशी हाक मारली ना बरं का, 50 लोक तुमच्याकडे वळून बघतील. गर्दीमध्ये आष्टीच्या बाजारामध्ये जा, गर्दी ज्या ठिकाणी गर्दी त्या ठिकाणी, आणि काय नाही कोणाकडे बघायचं नाही, काही नाही काही नाही, मोगम हाक मारायची. काय ओ महाराज, 50 लोक म्हणतात बघत वळून बघतात. म्हणजे स्वतःला महाराज म्हणून घेणारे भरपूर आहे, स्वतःला साधू म्हणणारे सुद्धा भरपूर आहेत. आणि त्या वर्गातले भगवान बाबा शिकतात मोठ्या अधिकार संपन्न. बालपणापासून परमार्थाची ओढ, आपल्याला गुरु मिळायला पाहिजे. त्या काळामध्ये असे अनेक गड नव्हते. त्या काळात गैनाथगडही नव्हता, भगवानगडही नव्हता, गडच नव्हते एवढी. ते फक्त नारायणगड आपल्या भागामध्ये परंपरेने चालत आलेला गड कोणता, नारायणगड हे देवस्थान होतं. आणि त्या नारायणगडावर असणारे त्या काळामधले महंत माणिक बाबा एक अधिकार संपन्न साधू होते. मोठा अधिकार होता त्यांचा पारमार्थिक क्षेत्रामध्ये. आणि भगवान बाबा ते त्यांचं नाव आबाजी होतं, भगवान नव्हतं बरं का. आबाजी नावाचा तो मुलगा नारायणगडावर गेला, माणिक बाबाची भेट घेतली आणि माणिक बाबाला विनंती केली की बाबा मला गुरु करा, तुम्ही म्हणजे शिष्य करा, मला अनुग्रह द्या, तुम्ही तुमच्या हाताने माझ्या गळ्यात माळ घाला. पण माणिक बाबा म्हणजे आमच्यासारखे महाराज नव्हते. आम्ही कोणी आले की लगेच माळ तयारच आहे आमच्याकडे. लई खड्डे आपण 5-50 माळी घेऊन ठेवतो नाही का बाबूराव. आला की घालायची, आला की घालायची, म्हणजे आम्हाला वाटतं लई शिष्य होत आमचे. त्या वर्गातले माणिक बाबा नव्हते. आला की लगेच माळ घालणारे माणिक बाबा नव्हते. ते म्हटले बाबा इतकी गडबड करता येणार नाही, कधी वेळ आली तुझ्या गळ्यात माळ घालेल, तुला अनुग्रह देईल. काय विषय त्यांनी मागे टाकला. भगवान बाबा रोज विनंती करायचे, बाबा घाला ना मला माळ, मला अनुग्रह द्या ना बाबा. माणिक बाबाला विनंती करायची. पण एक दिवशी कंटाळे माणिक बाबा, हे पोरगे रोज द्यायचे तर माळ घालायची जी खोड मोडो एकदा बरं का, परत आपल्याला म्हणणार नाही असं काहीतरी विचार करून माणिक बाबा म्हटले तुला माळ घालतो, पण हे जे काही नारायणगडाचं शिखर आहे ना, म्हणजे जवळजवळ 60-70 फूट उंचीचं ते शिखर होतं बरं का. त्या शिखरावर चढ, काय म्हटले माणिक बाबा, त्या शिखरावर चढ आणि शिखरावर जर खाली उडी टाकली ना मग तुला माळ घालतो बरं का. म्हणजे आपल्यासारखा घाबरला असता बरं. ते भगवान त्या आबाजी घाबरला नाही, त्या शिखरावर चढला बरं का. माणिक बाबाचं लक्ष नसताना तो मुलगा, माणिक बाबाने सोडून नसतं दिलं, पण लक्ष नसताना तो मुलगा शिखरावर चढला. माणिक बाबाला हाक मारली, बाबा मी आता शिखरून उडी टाकतो बघायला. माणिक बाबा म्हटले अरे तसं करू नको बाबा, मरशील बाबा. पण मागचा पुढचा विचार न करता आबाजीने त्या शिखरावरून खाली उडी टाकली बरं का. माणिक बाबाने त्याला हृदयाशी धरलं आणि सांगितलं बाबा तू आबाजी नाहीस बरं का, तू कोण आहेस, प्रत्यक्ष देव आहेस, प्रत्यक्ष तू कोण आहेस, भगवान आहेस. हे भगवान नाव कोणी ठेवलं माहिती का, माणिक बाबाने गुरुने नाव ठेवलेलं आहे. म्हणजे भगवान बाबा सुद्धा विष्णूचे अवतार होते, म्हणून त्यांना भगवान बाबा हे गुरुने नाव दिलेलं आहे. आता ज्ञानोबा विष्णूचे अवतार, तुकाराम महाराज विष्णूचे अवतार, एकनाथ महाराज विष्णूचे अवतार, भगवान बाबा विष्णूचे अवतार. मग ते म्हणाल बाबा जसं रामाने विष्णूच्या अवताराचा असणारा राम त्यांनी अनेक दैत्य मारले, नाही का, रावण मारला, कुंभकर्ण मारला, खरदूषण मारली,
ज्या कृष्ण हा विष्णूचा अवतार असणारा त्याने कंस मारला, शिशुपाळ मारला, खरदूषण मारले, अनेक दैत्य मारले. मग जे ज्ञानोबा विष्णूचे अवतार त्यांनी एखादा राक्षस मारायला पाहिजे होता ना वय. ज्ञानोबा कोणाचे अवतार? महाविष्णूचा अवतार. तो अवतार पांडुरंग नाव ठेविले. मग त्यांनी एखादा दैत्य मारायला पाहिजे होता ना. किंवा तुकोबरा विष्णूचे अवतार त्यांनी एखादा राक्षस मारायला पाहिजे होता. भगवान बाबाने एखादा दैत्य मारायला पाहिजे होता. ते जर विष्णूचे अवतार तुम्ही म्हणता त्यांनी, कारण देव काय करतो? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. बाबाने एखादा दैत्य मारायला पाहिजे होता नाही का? मग का नाही मारले बरं? कारण एक जर म्हटलं महाराज आता कुठे दैत्य येतं, मी असा प्रश्न विचारला काय या साधू संतांनी दैत्य मारले नाही, तर एकाने उत्तर दिलं महाराज आता कुठे दैत्य येतोय, आता दैत्य जगात राहिले. कारण दैत्य हे पूर्वीच्या काळामध्ये, रावणाच्या काळामध्ये, कंसाच्या काळामध्ये दैत्य होऊन गेले. पण मी असं म्हणतो बरं का, ते दैत्य फार चांगले होते. रावण म्हणा, कंस म्हणा, आपल्यापेक्षा 1000 पटीने चांगले होते बरं काय. आपल्यापेक्षा आपण त्यांची तुलना सुद्धा करू शकत नाही. रावणाच्या पंक्तीला बसण्याचा आपला अधिकार नाही. लोक म्हणतात पापी किती असा होता रावणासारखा, पण रावण आपल्यापेक्षा 1000 पटीने चांगला होता. का चांगला होता? त्या रावणाचा चांगुलपणा मी तुम्हाला सांगतो बरं का, लक्षात आलं जर बघा. रावण इतका चांगला होता की त्याच्या ताब्यामध्ये सीता किती दिवस होती माहिती का? 6 महिने रावणाच्या ताब्यात सीता होती बरं का पवार महाराज. त्याला काही करता आलं असतं, त्या रावणाला सीतेबरोबर काही करता आलं असतं, परंतु त्या रावणाने सीतेला स्पर्श केला नाही. आताच्या रावणाच्या तडक्यामध्ये सीता, आता सीता कशाला बाबा? बातम्या ऐकता ना तुम्ही, आताच्या रावणाला 3-3 वर्षाची लेकरं कळणार. आता काय तुम्ही बातम्या ऐकत असता तुम्हाला माहिती आहे, 5-5 वर्षाच्या लेकरावर अत्याचार करून मारून टाकतात असे दुष्ट. त्या रावणाला सुद्धा लाज वाटेल असे समाजामध्ये आज राक्षस. आणि अशा राक्षसाला संत मारित नाहीत बरं का, त्यांना साधू बनवण्याचं काम संत करीत असतात. विठाला विठाला आणि हेच कार्य, जे कार्य ज्ञानोबारायांनी केलं, जे कार्य तुकोबारायांनी केलं, जे कार्य नाथ महाराजांनी केलं, जे कार्य जोग महाराजांनी केलं असेल, बंकट स्वामींनी केलं असेल, तेच कार्य अलीकडच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये वामन भाऊ भगवान बाबांनी केलेलं आहे. तुम्हा आम्हाला परमार्थाची दिशा दिली, तुम्हा आम्हाला परमार्थाचा मार्ग दाखवला. त्यांच्यामुळं आपल्याला परमार्थ कळतो, त्यांच्यामुळं आपल्याला भक्ती कळते, सप्ते त्यांच्या होतात. आणि आपण या ठिकाणी गावोगावी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये वामन भाऊचे मंदिर बांधले जातात. कारण जसे देवाचा अधिकार तसा साधूचा अधिकार असतो. कारण ते जन्माला येताना माणसं म्हणून जन्माला आले, पण त्यांनी क्रांती केली. आपल्यासारखेच माणसं म्हणून ते जन्माला आले, पण त्यांनी काय केली? क्रांती केली. त्यांनी पुरुषार्थ केला. माणसाच्या जन्माचं काय मूल्य आहे, माणसाच्या जन्माची काय किंमत आहे. तुकोबराय म्हणतात, नरदेव दान लागले हाती, उत्तम सार देवची होईल म्हणते ते होते, तरी का चित्ते न धरावे. माणसाच्या जीवनामध्ये क्रांती करता येते, माणसाला पुरुषार्थ करता येतो, आणि तितका योग्य त्याला ते गेलेले आहेत. आणि या भागामध्ये, आपल्या आष्टी शहरामध्ये, तालुक्याच्या गावामध्ये, या ठिकाणी असणारे जे वामन भाऊ भगवान बाबाचा भक्तगण आहे, आणि त्या भक्तगणामध्ये विशिष्ट जातीचे लोक नाहीत बरं का, हे लक्षात घ्या. सर्व समाज एकत्र येऊन, ज्यांना सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण वामन भाऊ भगवान बाबाचं मंदिर बांधलेलं आहे. मंदिर बांधून बरेचसे वर्ष झाले, पण अलीकडच्या काळामध्ये कोणीतरी या मंदिरामध्ये साधू असावा, कारण साधूमुळे त्या मंदिराचं पावित्र्य टिकून राहत असतं. त्या नियमाप्रमाणे योगायोगाने एक साधू आपल्याला या देवस्थानवर, या मंदिरामध्ये लाभलेले आहेत. हरिभक्तपरायण ब्रह्मचैतन्य महाराज तावरे महाराजांच्या रूपाने एक साधू, आणि त्यांनी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. अनेक मुलं, ही जी लहान लहान मुलं आपल्याला दिसतात ती त्यांच्या संस्थेमधले विद्यार्थी आहेत, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे या ठिकाणी ते वास्तव्याला आल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये गेल्या 4 वर्षापासून या मंडळाने अखंड हरिनाम सप्ताह, कारण आता 8 दिवसाचा सप्ताह करायला एवढी काय वेळ नसते आपल्याला. लोकांना शहरी जीवन जगायचं म्हटल्यानंतर एवढी काही वेळ नसते.
आणि त्यामुळं 5 दिवसाचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आज या सप्ताहाचा 4था दिवस आहे. मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि 4थ्या दिवसाची सेवा करीत असताना सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातला अभंग मी आपल्यासमोर सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबरा संतांचं जीवन कसं असतं, संत काय अधिकारांचे असतात आणि संत किती दयाळू असतात, किती कृपाळू असतात. प्रमाण तुकोबरा देतात की संत हे कृपाळू आहे, सज्जन आहे. तुकोबरा या अभंगा कृपाळू सजना तुम्ही संत जन कृपाळू कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. तुकोबरांनी संतांना त्यांच्याकडे काहीतरी मागायचं होतं म्हणून संतांना तुकोबरांनी काही उपमा दिलेल्या आहेत. उपमा म्हणजे काही पदव्या दिलेल्या आहेत आणि उपमा जर कोणती दिली असेल तर संतांना तुकोबरांनी कृपाळू म्हटलेलं आहे. कृपाळू म्हणजे दयाळू. कारण संतासारखी कृपा, संतासारखी दया या जगामध्ये कोणालाही, कोणाकडे सुद्धा आपल्याला मिळणार नाही. जरी तुकोबरांनी म्हटलं असेल, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशीत कळवळ्याचे जाते तुकोबरांनी हित करते किंवा खरी आपल्यावर कृपा करणारे, आपल्यावर दया करणारी जर कोण आहे तर ती जन्मदात्री आई म्हटलेलं आहे. कारण आई आपल्या लेकरावर
अंतकरणापासून किंवा जीवाच्याही पलीकडली आई आपल्या मुलावर प्रेम करते. आईला मुलगा किती आवडतो तर याला दुसरं कुठलंही उदाहरण नाही. आई आपल्या मुलावर अंतकरणापासून अगदी जीवाच्या पलीकडे आपल्या लेकरावर प्रेम करीत असते. आई आपल्या लेकराकरता वेडी होते. म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाचं काय व्हायला पाहिजे, हित व्हायला पाहिजे. हित म्हणजे आपल्या मुलाचं कल्याण व्हायला पाहिजे असं प्रत्येक आईची इच्छा असते बरं का. आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं असं आईला वाटत नाही. पण ती आई सुद्धा कधी कधी भेदवादी बघायला मिळते बरं का. तुम्ही आज समाजाचा सर्वे करून बघा. विजय महाराज, तुम्हाला अशा आया दिसतात बरं का. दिनकर महाराज, त्या 4 लेकरं असले ना, 4 मुलं असले ना, त्या 4 मुलावर भेद करणारे पवार महाराज आहेत बरं का. आता बहुतेक आईचं धाकट्या मुलावर जास्त प्रेम असतं. थोरल्याचं मात्र आई काय करते, राग करते, त्याला शिव्या देते, त्याला शाप देते. असं मला बघायला मिळालं बरं का. तुमचं काय अनुभव असेल तुमचं तुम्ही बघा. आपण म्हणतो आई आपल्या लेकरावर जीवाच्या पलीकडे प्रेम करते, पण सर्व मुलावर आई सारखं प्रेम करीत नाही. त्या मुलावर सुद्धा आई भेद करते. आणि आई फक्त ठराविक मुलावरच प्रेम करते बरं का. त्याला जेवढी लेकरं होतील तेवढंच प्रेम करते. एखाद्याला 1 झाला, एखाद्याला 2 झाले, एखाद्याला 4 झाले. आता काय 10-12 होत नाही. जुन्या काळामध्ये व्हायचे 10-10, 15-15 व्हायचे. पण अलीकडं 1-2, आता एकच झाला की बंद करून टाकतात बरं का. एक मुलगी किंवा एक मुलगा झाला की दुसरं होऊ देत. हे नोकरदार लोक दुसरं होऊनच द्यायनात बरं का सर. अलीकडं असं झालं. पण जुन्या काळामध्ये व्हायचे भरपूर. पण आई फक्त आपल्याच मुलावर प्रेम करते, दुसऱ्याच्या मुला. आपुलियाचा कळा वेळा आणि बाळावरी आणि बाळावरी आणि हो आपुलियाचा आणि आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आपल्या मुलं जे प्रेम करते ते दुसऱ्या मुलावर करीत नाही. बाप फक्त स्वतःच्या मुलावर प्रेम करतो, दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करीत नाहीत बरं का. पण संत माऊली असे बरं का, तिच्या ठिकाणी मर्यादाच नाही. जगाची माऊली बरं का. ज्ञानोबरांना आपण माऊली म्हणतो. ज्ञानोबराय माऊली म्हणजे नुसती पुणे जिल्ह्याची माऊली नाही. ज्ञानोबराय माऊली म्हणजे नुसती बीड जिल्ह्याची माऊली नाही. ज्ञानोबराय माऊली म्हणजे नुसत्या महाराष्ट्राची माऊली नाही, नुसत्या भारताची सुद्धा माऊली नाही, तर ज्ञानोबराय ही त्रैलोक्याची माऊली आहे. विश्वाची माऊली जर कोण असेल तरी ज्ञानोबराय आहे. तर ज्ञानाबाई माझी अनाथ, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी माय वंचित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी माय, एका जनार्दनी माय वंचित ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितशी. ज्ञानोबराय ही नुसती माणसाची आई नाही बरं का. ज्ञानोबराय नुसती माणसाची आई नाही, जनावराची आई सुद्धा ज्ञानोबराय आहे बरं का. सामान्य रेडा, निर्बुद्ध प्राणी असणारा रेडा, त्या रेड्यावर कृपा करणारे कोण आहे, ज्ञानोबराय आहे. तर रेड्यामुखी गर्व द्विजांचा शांतरूप प्रकटला ज्ञानोबरायांनी एका रेड्यावर कृपा केली बरं का. माणसावर तर केल्याच केल्या, परंतु ज्ञानोबरायांनी रेड्यावर कृपा केली. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यावर रेड्या काय बोलला, वेद बोलला. आणि मैशीपुत्रा मुखी, मैसीपुत्र मुखी बोलविने शोभते, मैसीपुत्र
केलं की नाही, मुलगी असून सुद्धा धाडस झालं म्हणजे त्याकरता कौतुक करावं लागेल. म्हैशीपुत्रामुखी बोलविनी स्तुती, चालविणे भिंती बसुल्या, म्हणजे म्हशीच्या म्हणजे मुलगा असणारा रेडा, त्याच्या मुखावाटे वेद बोलवले. नुसते वेद बोलून गोष्ट संपली नाही बरं का. नुसता रेडा वेद बोलला तिथंच गोष्ट संपली दिनकर महाराज, असं नाही बरं का. त्या गोष्टीचा परिणाम आज बघायला मिळतो. तुम्हाला बघायचं का, फक्त आळेगावाला जा. जशी आळंदीमध्ये ज्ञानोबरायांची समाधी आहे ना बरं का, तशी आळेगावाला कोणाची समाधी आहे? रेड्याची. जसं आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा होतो, तशी त्या आळेगावामध्ये रेड्याचा पण समाधी सोहळा होतो. जशी आळंदीला माऊलीची वारी भरते ना, तसं त्या आळेगावाला रेड्याची वारी भरते. हजारो लोक त्याच्या दर्शनाकरता जातात. आणि ज्ञानोबराने त्या रेड्याला काय केलं असेल तर, आपणा सारखे आपला अधिकार दिला रेड्याला. रेडा रेडा राहिला नाही. रेडा कोण झाला? संत झाला. हाच फरक आहे बरं का सामान्य माणसामध्ये आणि साधूमध्ये. साधू काय करतात, सर्वसामान्य माणूस आला ना तर त्याला संत बनवतात. कोणी यारे लहान थोर, कोणी संताच्या जवळ गेला की तो संत झाल्याशिवाय नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ सारखे करते तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. संत जर काय करत असतील तर समोरच्या जीवाला आपला अधिकार देतात, आपली पदवी समोरच्या माणसाला देतात बरं का. तुम्ही बाकी कोणाची संगत करा, तुम्हाला त्याचं पद कधीच देणार नाही बरं का. आमदाराची संगत करा, आमदार कधी तुम्हाला आमदार होऊ देणार का? बाबरो देईल होऊन, बाबरोले पळते सध्या आमदाराकडे, सारणाकडे पळत येतं. पण आमदार कधी तुम्हाला आमदार होऊ देणार? किती सेवा करा, किती मिठ्या मारा, किती उचलून घ्या, आमदार तुम्हाला कधी आमदार होऊ देणार? गावाचा सरपंच कधी तुम्हाला सरपंच होऊ देईल का? भाई तुम्ही उभं राहून बघा बरं, तो सरपंच तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. पण संताच्या जवळ गेलात ना बरं का, संताच्या जवळ गेलात ना, संत तुम्हाला संत बनवल्याशिवाय, किती सामान्य माणूस असू द्या, संत त्याला सामान्य जीवाला संत बनवतात. तुम्हाला खंडोबाबाचं जीवन माहिती आहे का? खंडोबाबाला काय येत होतं बरं, म्हणजे माझी त्यांची श्रद्धा आहे बरं का, तुमची पण श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या माध्यमातून मी बोलतो. खंडोबाबाला काय येत होतं? त्यांचा काय गाथा पाठ होता का, त्यांचा ज्ञानेश्वरी पाठ होती का काय? हरिपाठही पाठ नव्हता खंडोबाबाचा, हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता. सांगतात लोक, मी काय त्यांची प्रत्यक्ष परीक्षा नाही घेतली, त्यांना बघितलं मी पण परीक्षा नाही घेतली. सांगतात फक्त एकच अभंग येत होता खंडोबाबाला, एकच अभंग येत होता. कोणता? एक एक विठाबाई माझी, पण एवढाच अभंग येत होता खंडोबाबाला. पण डोक्यावर हात कोणाचा पडला? एकच अभंग येत होता जीवनामध्ये, पण डोक्यावर हात कोणाचा पडला? भाऊचा, वामन भाऊचा. आणि डोक्यावर हात पडल्याबरोबर खंडोबाबा कोण झाले? कोण झाले? प्रतिवामन भाऊ झाले बरं का. आज खेड्यापाड्यातलं सोडून द्या, मुंबई सारख्या ठिकाणी जवळजवळ 25 ठिकाणी बरं का, मुंबईमध्ये जवळजवळ 25 ठिकाणी लोक खंडोबाबाच्या पुण्यतिथ्या करतात, त्यांचे मंदिरं बांधतात. का? फक्त साधू रे डोक्यावर, पण तो साधू असावं लागतं बरं का. आता साधूच कोणाला म्हणावं तेच मला काही कळत नाही. लय साधूला उतारलाय. मी मगाच म्हटलं, हाक मारले की 50 जण आपल्याकडे बघतात. महाराज म्हटलं की कोणी साधू होते ना, आपण साधू कोणाला म्हणतो? आपण अलीकडे साधू कोणाला म्हणतो? जो गमती जमती सांगतो नाही का, अभंग सोडून जो कीर्तन करतो ना, अभंग फक्त घ्यायचा नाही का पवार महाराज.
फक्त एक व्यवहार म्हणून आपण घ्यायचा आणि काय मोकार बोलायचं नाही काय. तो मोठा महाराज बरं का. तुम्ही मोठे युट्यूबला गाजलेल्या कीर्तनकाराला फोन करून बघा इंटरव्ह्यू. पहिलं तुम्हाला सांगेल 50,000 रुपये आहेत का तर बोला, नाही तर तुमचा विषय संपला. आता तर 70,000 पोत गेली बरं का सुपारी. बघा तुमची हिंमत असली तुम्ही लाखाचा का महाराज बोलण्यात माझं काय जायचे, मला काय करायचं. पण हे महाराज कसे मोठाले. आणि जो अभंग धरून बोलतो बरं का, अभंग सोडून बाकी इकडे तिकडे काही बोलत नाही तो महाराज कसा. गावरान महाराज नाही का, पवार मारतो साधा महाराज. त्याला काय बोला नाही तर नका बोलू. त्याची तारीख कशाला त्याची तारीख घेता. एखाद्या सुचवलं ना आमक्या आमका महाराज घ्यायचो काय ते मोकार काय ते अभंगच बोलतो किंवा आपला मोकार बोलत नाही. म्हणजे अलीकडे लोक साधू म्हणतात किंवा साधू सारखे कपडे घातले त्याला साधू म्हणतात. परंतु खरा साधू कसा आहे, त्या साधूचं लक्षण काय आहे तुकोबऱ्या सांगतात. कृपाळू सज्जन, कृपाळू असतात, दयाळू असतात. संतासारखे दया जगामध्ये कोणी करीत नाही बाबा. संत काय करतात, सामान्य जीवाला आपला अधिकार देतात आणि संताच्या ठिकाणी मर्यादा नसते बरं का. आपलं परक हे संताच्या ठिकाणी मर्यादा नसते. जो म्हणतो ना आपल्या जातीचाच विकास व्हावा, आपल्या धर्माचाच व्हावा, त्याला साधू म्हणता येत नाही. साधूच्या ठिकाणी धर्मही नसतो बरं का. कोणी या यारी यारी लहान मोर कोणी या, गरीब या मोठे या, सर्वांना आपुलकीने बोलणारा. आता आम्ही काय करतो, चांगला पैशावाला आला की या साहेब बसा बसा साहेब नाही का. पैशावाला जर आला ना मोठा पदाधिकारी, चालू कीर्तनामध्ये आलं की म्हणतो या साहेब या साहेब या साहेब. निंदूरकर म्हणत असतो या साहेब बस आमच्या. असं अलीकडे आमच्याकडे आहे. पण खरा साधू सर्वांना गरीबावर जेवढं प्रेम करतो तेवढं श्रीमंतावर प्रेम करतो. सज्जनावर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम साधू दुर्जन. आणि साधूला सज्जनापेक्षा दुर्जनाची जास्त देत असते बरं का. साधू कोणाला म्हणावं, सज्जनापेक्षा दुर्जनावर जो जास्त प्रेम करतो ना त्याला साधू म्हणायचं बरं का. मोकार कोणाला साधू म्हणून जाऊ नका आणि साधू म्हणून मोकार कोणाच्या पाया पडत जाऊ नका बरं का. दिसला गंध लावलेला कपाळाला, मोठा घरात 2-4 माळा, धोतर नेसलाय, मोठ्याला काठाजण, थोडा आयटे दिसला म्हणजे महाराज पाया पडू द्या असं अजिबात करू नका. साधू म्हणून कोणाच्या पाया पडू नका. अगोदर त्याची परीक्षा घ्या. परीक्षेला पास झाला तर त्याच्या पाया पडा बरं का. आमचे गुरुवारी आंदिला संस्थेमध्ये विठ्ठल बाबा घुले होऊन गेले. ते सांगायचे कीर्तनामध्ये किंवा पाठामध्ये बोलता बोलता ते सांगायचे, साधू म्हणून कोणाच्या पाया पडत जाऊ नका. साधू म्हणून पाया पडत असलं ना त्याचे पाय तपासून बघा, त्याचे पाय घाणीने भरलेले आहेत का. नाहीतर त्याचे पाय जर घाणीने भरलेले असले आणि तुम्ही जर त्याच्या पायावर डोकं ठेवलं तर त्याच्या पायाची घाण तुम्हाला कुठे लागेल, कपाळाला लागेल. याच्याकरता परीक्षा करा म्हणजे आचरणाची बरं का. साधू कोणाला म्हणू नये. विठाला 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 ओळख तुकोबरा करून देतात. कृपाळू सज्जन, दुष्टावर केली बरं का. किती साधूला समाजाने त्रास दिला बरं. तुम्ही प्रत्येक संताचं जीवनचरित्र बघा तपासून का. ज्ञानोबऱ्यांचा जगा जे जयकार होतो. विश्वामध्ये उभारेला ध्वज हे लोकावरी असं माऊलीला आपण म्हणतो. पण ते माऊली आळंदीमध्ये असताना एवढा त्रास झाला माऊलीला बरं का. समाजाने त्यांचा तिरस्कार केला. संन्याशाचे पोर आहेत म्हणायचे. हे संन्याशाचे पोर, त्यांचं तोंड बघितलं तर दिवस वाईट जातो. तिथे मोठे लावून घ्या एकदा. प्रत्येक संतांचं जीवन जर बघितलं ना, संताला समाजाने त्रास दिला, ज्ञानोबऱ्याला समाजाने एवढं छळलं. ज्ञानोबऱ्या जर आळंदीमध्ये आले ना, आता पोटा करता यावं लागायचं नाही का. दुपारची वेळ झाली म्हणजे पोटात भुकेची आग पडल्यानंतर माऊली काहीतरी मूठभर भिक्षा मिळाली आशेने आळंदीमध्ये यायची झोळी घेऊन. पण लोकांनी ज्ञानोबराय पाहिले की लोक माझे आले हे आबद्री कार्ट, याचं तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो. ज्ञानोबराय जर कोणाला शिवले ना तर त्यांना विटाळ व्हायचं बरं का. ज्ञानोबराय जर शिवले ना, शिवले म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायची सावली जरी आंघोळ पडली ना तर बाटलो म्हणायचे लोक. इंद्रायणीमध्ये कपड्या सकट आंघोळ करायचे, एवढा तिरस्कार केला. तुकोबऱ्यांना का कमी छळलं का होय.
तुकोबऱ्यांना देहू गावातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तुकोबऱ्या म्हणतात ना, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाले, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोणावे. भयंकर तुकोबऱ्यांचा त्रास दिला. अहो, ज्या गाथ्याची आपण आता पूजा करतो नाही का, ज्या तुकोबऱ्यांच्या गाथ्याची मोठ्या नका कामापुरतं स्वर धरा. आता काय 10 मिनिटं राहिले, जसं असेल तसं तुम्ही काय घाबरू नका. पण तुमची पेटी जास्त ऐकलं की मला इकडे काही सुधारत नाही. विठाला त्या गाथ्याची आपण आता मिरवणूक काढतो. सप्ताह संपल्यानंतर काय करतो, गावामध्ये त्या गाथ्याची काय करतो आपण आता, ज्ञानेश्वरीची गाथ्याची आपण काय करतो, मिरवणूक काढतो. लोक डोक्यावर गाथा घेतात बरं काय. आज त्याच्या पूज्य मानलं जातं. 5वा वेद म्हटलं जातं तुकोबऱ्यांच्या गाथ्याला. पण तो गाथा इंद्रायणच्या डोहामध्ये बुडवण्याचं काम कोणी केलं? एकट्या मंबाजी बोला दोष देऊ नका, रामेश्वर भट्टाला बिचारायला दोष देऊ नका. ते एवढे वाईट नव्हते. आपण मोकार तेच म्हणतो, रावण लय वाईट, रावण लय पापी. पण मी सांगितलं ना, रावण आपल्यापेक्षा 1000 पटीने चांगला होता. तुकोबराचा मोठेपणा कोणी जगाला दाखवून दिला माहितीये का? जगामध्ये तुकोबराय मोठे आहेत म्हणे रामेश्वर भट्ट दुजा. रामेश्वर भट्टाने तुकोबऱ्याचा मोठेपणा वाढवला, परंतु देहूकराने तो तुकोबऱ्यांचा गाथा इंद्रियाच्या डोहात बुडवला. अपमान केला तुकोबऱ्यांना, तिरस्कार केला. आता एकनाथ महाराजांतर एवढं छळलं बरं का, प्रत्येक साधू घ्यायचे बरं का. एकनाथ महाराजांना पैठणमध्ये लोक नाथांच्या अंगावर थुंकले बरं का. यमन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. महाराजांच्या अंगावर थुंकला बरं का. नाथांना शांतीब्रह्म म्हणतात बरं का. अलीकडे मलाही लोक काय काय ठिकाणी शांतीब्रह्म म्हणतात नाही का. नाही बाबा, शांतीब्रह्म म्हणायचं असतं एकदा थुंकून बघा माझ्या अंगावर महाराज, थुंकून तर बघा, मग कळेल तुम्हाला कसा महाराज घेऊ कसा. कारण नाथांची बरोबरी कोणी करू शकत नाही. शांतीब्रह्म ही पदवी फक्त नाथ महाराजांना लागू पडते. थुंकल्यावर उपकार करणारे जगामध्ये ते संत आहेत. प्रत्येक साधूला त्रास दिला पण त्यांनी समाजावर उपकार केला म्हणून त्यांना काय म्हणतात, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. आणि तुकोबराय म्हणतात, देवा साधू संताला विनंती करतात, मला काय जास्त काय मागायचं नाही, फक्त भगवंताला आठवण करून द्या. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात आठवण आठवण
संत मायबापानो, माझी भगवंताला आठवण करून द्या, माझा भगवंताशी परिचय करून द्या. कारण तुम्ही परिचय करून दिला तरच भगवंताशी ओळख होईल, नाही का? आपण डायरेक्ट देवाकडे गेलो तर देव आपल्याला मिळणार नाही, देव कधी भेटायचा नाही. मग कोणाबरोबर जावं देवाकडं? ज्ञानोबा सांगतात ना, संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. संत संगतीमध्ये भगवंताकडे गेलं ना, आणि संतांनी जर आपली भगवंताशी ओळख करून दिली ना, बरं का, त्यांनी जर सांगितलं ना आपलं आहे बरं का, जर संताने भगवंतासमोर सांगितलं, आपला परिचय करून देताना देवाला सांगितलं ना, देवा हा आपला आहे बरं का, तर देव आपला अवेर करणार नाही. मी एवढा मोठा नाही तुकोबऱ्या म्हणतात, मी कसा आहे अनाथ अनाथ अपराधी पतित आबला, अनाथ अपराधी पतित आबला, अपराधी पतित आबला, अनाथ अपराधी पतित आबला, तरी पया वेगळा नका करू, तरी पया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, द्यावी पांडुरंगा, द्यावी पांडुरंगा. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. आम्ही आमचं नाव लिहित असताना कोणी विचारलं, महाराज पत्रिकेमध्ये तुमचं नाव टाकायचं, काय लिहावं लागतं? तर आम्ही सांगतो महंत लिहा, नाही का, आमक लिहा, शांतीब्रह्म लिहा, मठाधिपती लिहा. आम्ही सांगतो बरं का दिनकर महाराज. कोणी जर म्हटलं ना, महाराज पत्रिका छापायची, तुमची तारीख घेतली, तुमच्या पदव्या काय ते सांगा, तर आम्ही मठाधिपती, महंत, आम्ही आमके, आम्ही तमके, नाही का, मोठेपणा स्वतःला मानतो. पण जगद्गुरु तुकोबराय किती मोठे होते बरं, त्यांचा मोठेपणा शब्दात सांगता येणार नाही. पण त्यांनी आपल्याला पदव्या कोणत्या घेतल्या? मी कसा आहे? अनाथ आहे. आता तुकोबराय अनाथ होते का? किती खोटं बोलावं बरं तुकोबरायने. तुकोबराय का अनाथ होते का? पवार महाराज ज्यांच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराज खंबीरपणाने उभे होते बरं का, नुसते उभे नव्हते. तुकोबराय काय पाहिजे ती मागा, सोन्याने भरलेल्या परातीची पराती घेऊन आले होते, नजराने घेऊन आले होते बरं का. सोन्याने भरलेले ताटची ताट सरदार घेऊन आले, छत्रपती शिवराय बरोबर आले. तुकोबऱ्यासमोर तो ढीग घातला, कशाचा? सोन्याचा ढीग घातला. आणि महाराष्ट्राचे राजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यासमोर हात जोडून उभे राहिले. आणि तुकोबऱ्याने विनंती करतात, महाराज तुमची परिस्थिती मला कळाली, तुमचं काय झाले? बरे झाले देवा निघाले दिवाळे, दिवाळा निघाले महाराज. तुमची एक बायकोला अन्न मिळालं नाही, ती मेली. एक मुलगा उपचाराशिवाय मेला. आणि तुम्हाला काहीतरी मदत घेण्याकरता 2-3 क्विंटल सोनं आणलं. किती आणलंय? 2-3 क्विंटल बरं का, 2-3 तोळे नाहीत. सोन्याचा ढीग घातला होता. महाराज याचा स्वीकार करा. खरं तर आमच्या समोर घेऊन यायला पाहिजे होते. मी म्हटलं असतो, राजे अजून जमलं तर एखादा क्विंटल घेऊन या, आम्हाला गड बांधायचा आहे. पण ते जगद्गुरु तुकोबराय होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, सोने रूपी आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे शिव. तुमचं घेऊन जा राजे, तुमचं सोनं घेऊन जा, मला नको ते मला विष्ठेसारखं आहे. तुमचं उचला आणि घेऊन जा. शेवटी सरदार म्हटले बरं का, सरदार बरोबर होते ना. ते सरदार छत्रपती शिव तुकोबरायनं म्हणतात, महाराज तुकोबराय तुम्हाला कळत कसं नाही हो? तुकोबराय म्हटले, काय चुकलं बाबा माझं? अहो तुमच्या समोर हात जोडून उभे कोण येतं? पवार महाराज, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हात जोडून उभे. त्यांचा मान राखा ना, राजाचा मान राखा. ते शंकराचे अवतार येतं, ते राजे येतं, महाराष्ट्राचे राजे येतं. ते म्हटले, राजे तुमच्याकरता. उत्तर दिलं बरं का स्पष्ट. छत्रपती शिवाजी महाराज जे राजे आहे ते तुमच्याकरता, माझ्याकरता नाही. कोण बोललं? जगद्गुरु तुकोबराय. राजे तुमच्याकरता, आम्हाला काय मुंगी आणि राव आम्हा सारखाचे जीव. परत पाठवले ते सोनं, उचला सोनं जा घेऊन. ते काय म्हणतात, मी अनाथ आहे. आता अनाथ होते का? एवढं वर थांबलं नाही बरं का. तुकोबराय म्हणतात, मी अपराधी.
तुकोबराने कोणता अपराध केला तुम्ही त्या नाटाच्या भंगामध्ये तुकोबर आणतात मी तो अनाथ अपराधी कर्महीन मंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचित प्रभानिधी माय बाबा. सतत आठवण केली पण ते किती खोटं बोलतात. मी तुझं आठवण करीत नाही, मी अपराधी आहे, मी पामर आहे. तुकोबर आहे ज्ञानोबरा समोर काय म्हणतात, मज पामर आहे काही थोडं पायी पायाची वाहन पायी बरे. एवढे नम्र होतात तुकोबर आहे. आणि नम्र होण्याचं कारण एवढं आहे की संत मायबापानो माझा स्वीकार करा, मला आपलं म्हणा. आणि तुम्ही जर मला स्वीकारलं ना, तुकोबर आहे म्हणतात, तुम्ही जर माझा स्वीकार केला ना, देव सुद्धा माझा स्वीकार करेल. अभंगाच्या शेवट तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरे तुका म्हणे उपेक्षणा. तुकोबर म्हणतात, संत मायबापांनो तुम्ही जर माझा स्वीकार केला, तुमची जर माझ्या जीवनामध्ये कृपा झाली, तुम्ही जर मला
भगवंताच्या स्वाधीन केलं तर भगवान माझा नक्की स्वीकार करतील. कारण भगवंताला तुमच्या आज शब्दाच्या बाहेर जाता येणार नाही. फक्त तुम्ही सांगा की आज तुकाराम महाराजांवर देवा कृपा कर, निश्चित माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आपल्या जीवनामध्ये वामन भाऊसारख्या, भगवान बाबासारख्या संतांची कृपा व्हावी. आणि जर त्यांची कृपा आपल्या जीवनामध्ये झाली ना तर आपलं जीवनसुद्धा मोठं झाल्याशिवाय राहत नाही बरं का. कारण संत हे कसे असतात, कृपाळू असतात. त्याच काळामध्ये संतांनी रेड्यावर कृपा केली असं नाही बरं का. आजही ते ज्ञानोबर आहे, रेड्यावर कृपा करतात. रेड्याच्या बुद्धीचे मुलं बरं का, 4थी 5वी शिकलेले गोरामागचे मुलं आळंदीला गेले ना पवार महाराज, ते पंडितासारखं कीर्तन करतात. कोणामुळं? फक्त आळंदीला 4-5 वर्ष राहिलं ना तर तो कसा बावळट मुलगा जरी असला ना तर तो कीर्तनकार होतो आणि चांगल्या प्रकारचं कीर्तन करतो बरं का. जो आळंदीला राहिला, आळंदीला माऊलीच्या सहवासामध्ये राहिला, तो कीर्तन करतो म्हणजे चांगल्या प्रकारचं अभंग धरून बोलतो. हे कृपा जर कोणाची असेल तर ज्ञानोबरायाची, वामन भाऊची, भगवान बाबाची. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरे उपेक्षणा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा कळकळती. विठोबा अर्धा मिनिट फक्त मी तुम्हाला देतो संधी, माझा एकदा पूर्ण करतो. हे काशीनाथ बाबा हे उगवता तारा, शोधून का शोधिला हा लाखात हिरा. नागनाथ कृपेने गणेश गडा पुरा, फोडला विद्यालय फुले केले द्वारा. गणेश गणाचा अफाट पातारा, रावरंगानी दलितांना थारा. भाऊ बाबांचा आशीर्वाद सारा. कृपाळू सज्जन तुम्ही अभंग्या घरा, कृपाळू सज्जन तुम्ही अभंग्या घरा. महादेव वंदितो या निष्कलंक वीरा, ऐकावं मंडळी. हा महादेव वंदितो या निष्कलंक वीरा, ऐकावं मंडळी. तुम्ही जे माझी स्तुती केल्या त्या पात्रतेचा मी नाही बरं का. मी कसं आहे, अनाथ, अपराधी, पतित, पामर. नाही पण मी स्तुती करीतच राहणार, मोठेपणा, तुमच्या मनाचा मोठेपणा. मी स्तुती करीतच राहणार आहे. धन्यवाद. मला जे आवडत ती. धन्यवाद धन्यवाद. कारण आपली वेळ संपली. आज या ठिकाणी आपण बहुसंख्येने कीर्तनाकरता हजर राहिलात. सर्व जाती धर्माची मंडळी, काही विशिष्ट समाजाची नाही. अगदी मुस्लिम सुद्धा पत्रकार साहेब जे आहेत ना, काय नाव त्यांचं, समीर शेख, कुठे सप्त्यात हजर असतात बरं का. कुठे सप्ताह असताना समीर शेख म्हणजे हा वारकरी संप्रदाय विशिष्ट जातीचा नाही, विशिष्ट धर्माचा नाही, विशिष्ट समाजाचा नाही. प्रत्येक ठिकाणी 22ला मला वाटतं 7 दिवस होते नाही का तुम्ही. फार मोठं त्यांचं पारमार्थिक जीवनामध्ये योगदान असतं. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. वेळ कधी संपून गेला नाही का. 10 मिनटं वर झाले. 9लाच कीर्तन सुरू झालं होतं. झालेली सेवा सद्गुरू वामन भाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि इथं सेवेला पूर्णत्व देतो. ज्ञानेश्वर माऊली